ठरलं तर मग मालिकेतील पूर्णाजीची भूमिका ज्यांनी गाजवली त्या ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं 16 ऑगस्ट रोजी निधन झालं। अचानकच त्या सर्वांची साथ सोडून निघून गेल्या, ज्याचा सर्वांनाच धक्का बसलाय। अनेकदा त्या पुण्याला चेकअपसाठी जायच्या हे सर्वांनाच ठाऊक होतं। मालिकेतील त्यांची भूमिकाही तशीच लिहिली जायची। मालिकेच्या निर्मित्या सुचित्रा बांदेकर यांनी पहिल्यांदाच ज्योती चांदेकरांच्या निधनावर प्रतिक्रिया दिली। त्या कशा होत्या, त्यांना शेवटच्या क्षणी नक्की काय झालं होतं यावरही त्यांनी भाष्य केलंय। बातमी सविस्तर पाहूयात, पण त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनलला YouTube वरती फॉलो केलं नसेल, YouTube वरती सबस्क्राईब केलं नसेल आणि Instagram आणि Facebook वरती फॉलो केलं नसेल तर नक्की फॉलो करा। इथे देखील आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यास नक्कीच मदत होईल। राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत सुचित्रा बांदेकर म्हणाल्या, ज्योतिताई बरोबर मी याआधी कधीही काम केलं नव्हतं। बिंदास्त सिनेमात मी त्यांना बघितलं होतं। एक सीन कसा मॅजिक करू शकतो याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे ज्योती चांदेकर। मी जेव्हा त्यांना मालिकेसाठी कास्ट केलं आणि त्यांनीही होकार दिला तेव्हा मला त्यांच्या तब्येतीबद्दल माहिती होतं। त्या ज्या वयाच्या आहेत त्या वयात तब्येतीच्या तक्रारी असतातच, पण जेव्हा मी ज्योतिताईंना बघितलं तेव्हा मला वाटलं की काही बाई आहे यार, एक 70तील बाई मनानं एवढी तरुण कशी असू शकते। तिला नटण्याची, मुरडण्याची, खाण्याची, गप्पा मारण्याची, मेकअप करण्याची एवढी आवड कशी। या वयात बायका मेकअप वगैरे नको ग बाई असं म्हणतात। त्या पुढे म्हणाल्या, दर महिन्याला त्या 6-7 दिवस पुण्याला जाऊन यायच्या। ही त्यांची ऍडजस्टमेंट असायची। त्यांचं नेहमीच चेकअप असायचं। त्यांच्या टॅलेंटला तर तोडच नाहीये। कोणत्याही प्रकारचा सीन असो त्या अगदीच सहजच करून टाकायच्या। आत्ताच महासंगम एपिसोड शूट झाला, त्यातही त्यांचं थोडं शूट होतं। 10 तारखेला आम्ही दोघीही एकत्र जेवलो। जेव्हा मला त्या म्हणाल्या की सुचित्रा मी 6 दिवस जाऊन येते, मी म्हणाले ज्योतिताई 6 दिवस जाताय, आता बघताय ना किती कट टू कट शेड्यूल आहे। तर त्या म्हणाल्या मला जायलाच पाहिजे, बघ पाय किती सुजले आहेत। मी म्हणाले हरकत नाही। 10 तारखेला त्या सेटवरून गेल्या। 11 तारखेला त्या पुण्यात पोहोचल्या, त्यांची फिजिओथेरपी झाली। 12 तारखेला त्यांना ऍडमिट केलं। मला रात्री 11 वाजता तेजस्विनी पंडितचा फोन येत होता। मला वाटलं की हिचा का फोन येत असेल। मला वाटलं की 6 दिवस नाही तर आता 10 दिवसांनी आई येईल असा निरोप वगैरे असेल, नाहीतर तेजू मला फोन का करेल। मी फोन उचलल्यावर तेजस्विनीने मला सांगितलं की आईला व्हेंटिलेटरवरती टाकलंय। माझं असं झालं की काय, मला मनात आलं की मी कालच तर त्यांच्याशी सगळं बोलले। तेजस्विनी म्हणाली आईच्या शरीरात संपूर्ण बॅक्टेरियल इन्फेक्शन झालंय। तिने 4 दिवस लढा दिला, पण अखेर ती गेली। हे नुकसान कधीच भरून निघणार नाही। संपूर्ण मराठी सिनेसृष्टीचं हे नुकसान आहे। ती खूपच गोड व्यक्ती होती। सेटवरच्या सगळ्यांना ती किती सहकार्य करायची। तिनं इतकं काम केलं आणि शेवटी पूर्णा आजीची छाप सोडून गेली असं सांगताना सुचित्रा बांदेकर भावुक झाल्या। म्हणजेच याचा अर्थ असा की पूर्णा आजीला शेवटच्या क्षणी बॅक्टेरियल इन्फेक्शन झालं होतं, त्यांना व्हेंटिलेटरवरती ठेवण्यात आलं होतं आणि ज्यामुळे आज पूर्णा आजी आज आपल्या सगळ्यातून गेलेल्या आहेत आणि यामुळे प्रेक्षकांना मोठा धक्का बसलेला आहे।